हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ध्वजा। बाळाने किती वेळ झोपणं अलाउड आहे आणि बाळ जर खूप जास्त झोपलं तर काय करावं? बाळ जर इतकं झोपत असेल आणि उठतच नसेल तर आपण काय करावं? ॲक्च्युली बाळाला उठवायची गरज आहे? म्हणजे या दोन्ही एक्स्ट्रीम प्रश्न की बाळ खूप झोपते आणि बाळ बिलकुल झोपत नाही आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मिळतील। मी तुमची मदरहूडची फ्रेंड अँड अ पार्टनर श्रेया शाह, अ चाइल्ड बर्थ एज्युकेटर अँड अ लॅक्टेशन कन्सल्टंट। पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, झोपणं म्हणजे काय? आपण आपल्या दिवसाच्या 24 तासातून जवळजवळ 8 तास झोपतं आणि बाळ आपल्या दिवसाच्या 24 तासातून जवळजवळ 12 ते 18 तास झोपतं। म्हणून बाळाच्या इनिशियल आयुष्यातला अर्धा वेळा झोपण्यात जातो, म्हणून ती झोप खूप जास्त महत्त्वाची। खूप सारी लोक म्हणतात बाळ जेवढं झोपेल ना तेवढी ब्रेनची वाढ होते। हे खरं आहे आणि हे खरं नाही पण आहे। म्हणजे थोडक्यात काय, रिकामं डोकं दिवसभर नुसतं ठुसताय दूध आणि झोपवताय, ठुसवताय झोपवताय। माझं बाळ अख्खा दिवस झोपतं, अख्खा रात्र झोपतं, बाळ उठलं की आम्ही दूध पाजवतो आणि परत झोपतं, हे योग्य नाही आहे। बाळाचं ब्रेन वाढतंय पण रिकामं डोकं वाढून तुम्ही त्याचं करणार आहे काय? म्हणून बाळाचं एक दिवसाचं शेड्यूल आणि एक रात्रीचं शेड्यूल तुम्ही सेट करणं हे खूप जास्त महत्त्वाचं। आता जाणून घ्या बाळ एक्झॅक्टली किती तास झोपतं। तुमचं बाळ 24 तासात मिळून कमीत कमी 12 ते 13 तास आणि जास्तीत जास्त 17 ते 18 तासाच्या मध्ये झोपलं पाहिजे। असं करूनही बाळ 4 ते 7 तासापर्यंत जागं राहतं। म्हणून तुम्ही जाग्या बाळाबरोबर काय करताय ते डिसाईड करणार आहे की बाळ किती वेळ झोपणार आहे आणि कसं झोपणार आहे। तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊयात, बाळ हे किती वेळ झोपणं अलाउड आहे ॲट स्ट्रेच? तर पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमचं बाळ 24 तासातून 2दा 4 ते 5 तास विदाऊट ब्रेस्टफीड झोपू शकतो। 3 महिन्याच्या चेकअपला जर बाळाचं वेट गेन नॉर्मल असेल, फीड सेट असेल, सुसू काउंट 5 पेक्षा जास्त असेल तर तुमचं बाळ 6 ते 8 तास विदाऊट ब्रेस्टफीड झोपू शकतं। म्हणून बाळ लांबडं झोपणं हे अलाउड आहे, त्याच्यात काहीच चुकीचं नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तर तुमचं बाळ लांबडं झोपलं तो झोपून उठल्यानंतर बाळ सारखं दूध मागेल। म्हणजे दर अर्ध्या तासानंतर दूध पितं, दर 15 मिनिटानंतर दूध पितं, दर 1 तासानंतर दूध पितं, निप्पल तोंडात आहे तेव्हाच बाळ शांत बसतं, हे पॉसिबल आहे। कारण तुमचं बाळ जेवढे तास विदाऊट फीड थांबलं आहे ते सगळ्याचं सगळं दूध पिल्लू कव्हरअप करून घेतं बाय डुईंग क्लस्टर फिडिंग। क्लस्टर फिडिंग म्हणजे काय, बाळ सारखं दूध मागतं। जेव्हा तुमचं बाळ सारखं दूध मागेल तेव्हा युजली घरवाले म्हणतात फॉर्म्युला मिल्क देऊन टाक, तुझं दूध पुरतच नसणार आहे म्हणून ते सारखं मागतं, तुझं दूध कमीच पडतंय म्हणून ते सारखं मागतं। असं होत नाही। तुमचं बाळ जर जास्त वेळ झोपलंय तर उठल्यानंतर क्लस्टर फीडिंग करणं किंवा सारखं दूध मागणं ही बाळाच्या ब्रेनची आणि बॉडीची गरज आहे आणि हे झालंच पाहिजे, त्यामुळे ते नॉर्मल आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, मग दिवसा माझ्या बाळाला जास्त वेळ झोपू दिलं पाहिजे का रात्री? दिवसा जर तुम्ही बाळाला जास्त वेळ झोपू दिलं, आपल्याला फक्त 2दाच बाळाने जास्त वेळ झोपणं अलाउड आहे। जर ते दिवसा झोपून झालं तर बाळ रात्री का बरं मग जास्त वेळ झोपू शकेल? दिवसा जे बाळ चांगलं झोपतं ते रात्री सारखं उठून दूध मागतं, दिवसा जे बाळ सारखं दूध पितं ते रात्री लांबडं झोपतं। आता तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे तुम्हाला रात्री बाळाला झोपवायचं आहे का दिवसा। जर तुम्हाला बाळाची दिवस आणि रात्र सेट करण्यासाठी माझी मदत पाहिजे तर आपला एक कोर्स आहे स्लीप ट्रेनिंग, तो तुम्ही जॉईन करा। तो तुम्हाला नक्की मदत करेल समजून घ्यायला की एक्झॅक्टली तुम्ही काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे। तिसरा महत्त्वाचा प्रश्न की श्रेया, जर मी बाळाला दूधच पाजलं नाही एवढा वेळ, बाळ लांबडं झोपलं तर माझ्या ब्रेस्ट मिल्कचं काय होईल आणि माझी छाती भरली तर मी काय करावं? जर तुम्ही त्या पर्टिक्युलर ड्युरेशनमध्ये खूप दूध पाजताय आणि आजच फक्त बाळ लांबडं झोपलं तर तुम्हाला जाणवेल छाती भरणं, छाती कडक होणं, छातीमधून दूध लीक होणं, यापैकी काही पण होऊ शकतं। पण जर 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, तुमचं बाळ दररोज रात्री 11 ते सकाळी 4 झोपतंय 5 तास, उठतच नाही, तर एका आठवड्याभरात तुमचं 11 ते 5च्या मधलं जे दूध आहे किंवा मिल्क सप्लाय आहे तो कमी होऊन जाईल। आणि तो मिल्क सप्लाय कमी झाल्यानंतर तुम्हाला तसं पण एन्गॉजमेंट, हेवीनेस हे काहीच होणार नाही। म्हणून जर बाळ लांबडं झोपल्यामुळे छाती भरणं, छाती लीक होणं या गोष्टी होत असेल तर बाळाला हलवून उठवून प्लीज पाजू नका। श्रेया पण मला दुखतंय, खूप जास्त त्रास होतोय, तर तुम्ही काय करू शकता, बाथरूममध्ये जावा, गरम पाण्याचं शॉवर घ्या, त्याने तुम्हाला बरं वाटेल। दुसरी आयडिया जी तुम्ही करू शकता, कोबी, पत्तागोबी जी आपण खातो त्या कोबीची 2 पानं फ्रीजमध्ये ठेवा, ते पान गार झालेलं पान तुमच्या ब्राच्या आतमध्ये ब्रेस्टवरती ठेवा, त्याने तुम्हाला बरं वाटेल।
तिसरी महत्त्वाची रेमेडी, एखादी खुर्ची घ्यायची आहे, त्या खुर्चीवरती वाकायचं आहे आणि आपल्या छातीला अलगद प्रेस करून थोडंसं दूध काढून टाकायचं आहे. याने तुम्हाला नक्की बरं वाटेल. पण प्लीज ह्या भानगडीत पडू नका की माझी छाती भरली आहे ना, आता मी पंप करून दूध काढते किंवा माझ्या छातीत गाठीच होऊन जातील, आता मला इन्फेक्शनच होऊन जाईल. असं काहीही होणार नाही. तुमचं ब्रेन आणि ब्रेस्ट एका कॉम्बिनेशनमध्ये काम करतात. जेव्हा दुधाची गरज नाही आहे तेव्हाचं दूध कमी होणार आहे आणि जेव्हा दुधाची गरज आहे तेव्हा दूध ऑटोमॅटिकली जास्त वाढणार. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, बाळ लांबडं झोपणं म्हणजे प्रत्येक वेळेस चांगलं आहे का? नाही. कित्येकही वेळा बाळाने खूप जास्त झोपणं ही साईन आहे की तुमचं बाळ उपाशी आहे. म्हणजे काय, 24 तासात तुमच्या बाळाला 5 पेक्षा जास्त वेळा शू झालीच पाहिजे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की डायपर घातलं आहे, मी कन्फ्यूजच आहे, मला कळतच नाही, हे नाही चालणार. 5 पेक्षा जास्त वेळा जर तुमच्या बाळाला शू होत असेल तर बाळाला जे दूध मिळतं आहे ते परफेक्ट आहे. नाही तर तुमचं बाळ हे डिहायड्रेटेड आहे. म्हणजे काय, ज्या बाळाला गरजेपेक्षा कमी दूध मिळतं आहे, बाळाला कुपोषित नाही म्हणता येणार पण अंडर नरिश आहे तुमचं बाळ आणि तुमचं बाळ डिहायड्रेट. ही पण बाळं अतिशय लांबडी झोपतात, म्हणजे अगदी 7-7, 8-8 तास झोपतात आणि आईवडिलांना असं वाटतं चांगलं आहे ना, जेवढं झोपेल तेवढी ब्रेनची वाढ होते ना. असं काहीही होत नाही. जेवढं झोपतं तेवढंच चांगलं, ही गोष्ट चुकीची आहे. किती सुसू काउंट आहे आणि बाळाचं वजन किती वाढतं. जर तुमचं बाळ फक्त आईचं दूध पित असेल तर बाळाचं वजन दर आठवड्याला ॲटलिस्ट 150 ग्रॅमच्या हिशोबाने वाढत गेलं पाहिजे. जर वजन वाढते आणि सुसू काउंट ठीक आहे तर मग काही प्रॉब्लेम नाही. पण जर वजन वाढतच नाही आहे आणि सुसू काउंट पण ठीक नाही आहे तर मग बाळाला इतक्या वेळ झोपवणं हे डेंजरस आहे. डेंजरस कोणत्या अँगलने मी सांगते. तुम्ही आत्ता व्हिडिओ ऐकताय त्याने तुम्ही काही नवीन शिकलात आणि तुम्ही इम्प्रूव्हमेंट केली तर खूप चांगलं. पण जर तुम्ही या गोष्टी ऐकल्या पण तुम्ही विचार केला जाऊ दे ना, झोपतंय ना, काय फरक पडतंय. कित्येकही वेळा जेव्हा तुम्ही नेक्स्ट व्हिजिटला डॉक्टरकडे जाल तेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगेल की बाळाला फॉर्म्युला मिल्क चालू करा, बाळाला दूधच मिळत नाही. पण श्रेया मला तर दूध चांगलं आहे. नाही. विचार करा, तुमचं बाळ दिवसा पण झोपतंय, रात्री पण झोपतंय, लांबडंच झोपतंय, क्लस्टर फिडिंग पण करत नाही आहे, डिहायड्रेटेड आहे. म्हणजे तुमचा ब्रेस्ट ब्रेनला सिग्नलच देत नाही आहे. 3 ते 5 तासांनी एकदाच सिग्नल जातो आहे दूध पाहिजे. म्हणजे पुढच्या 4 ते 5 दिवसात तुमचा मिल्क सप्लाय, तुमचं ब्रेस्ट मिल्क तसंही ड्रॉप होणार आहे. म्हणजे आईचं दूध ॲक्च्युली कमी नाही आहे पण बाळ खूप झोपतं आहे, गरजेपेक्षा जास्त झोपतं आहे आणि प्रॉपर वेल नरिश नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या बाळाच्या नॉन सकिंगमुळे किंवा ब्रेस्टवरती न आल्यामुळे तुमचा मिल्क सप्लाय जो आहे तो ड्रॉप होत असणार आहे. म्हणजे बाळाने लांबडं झोपणं हे ब्रेनसाठी पॉझिटिव्ह आहे. पण सुसू काउंट आणि वजन जर नीट नसेल तर बाळाने लांबडं झोपणं हे ब्रेस्ट मिल्कसाठी अतिशय निगेटिव्ह आहे. हे ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होऊ शकतो, एंगॉजमेंट होऊ शकतात, मस्टायटिस होऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतं. बाळाला पुढे फॉर्म्युला मिल्क चालू केल्यामुळे आईला एक गिल्ट जर्नीमध्ये जायला लागू शकतं. आणि ऑन टॉप ऑफ एव्हरीथिंग आईला ही गोष्ट कळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे की कोणती गोष्ट ओके आणि कोणती गोष्ट ओके नाही. म्हणून बाळ तुमचं किती वेळ झोपतं आहे, कसं झोपतं आहे, हे झोपणं नॉर्मल आहे की नाही हे सगळं तुम्हाला नक्कीच माहिती असलं पाहिजे. मी श्रेया चायल्ड एज्युकेटर. जर तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही कन्सल्टेशन बुक करू शकता ऑन myadvija.com. मी तुमची मदरहूडची पार्टनर आहे. तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.